अकोला पोलीस स्टेशन रामदास पेठची धडक कार्यवाही. महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया. घरात काम करणाऱ्या महिलेनं चोरी केलेल्या महिलेस अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेल्या एकूण 7,87,590 रुपये नगदी रक्कमपैकी 5 लाख रुपये मुद्देमाल आरोपी महिलेकडून अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने अवघ्या काही तासात हस्तगत. दिनांक 23/5/2026 रोजी फिर्यादी नावे सिद्धार्थ शिवप्रकाश रोहाटिया, वय वर्ष 41, व्यवसाय इंडस्ट्रीज, कालुराम फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नर्मदा सॉल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड, राहणार 6 बंगला, जोशी हॉस्पिटलच्या विरुद्ध दुर्गा चौक, अकोला यांनी जबानी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरातील घरकामाकरिता त्यांनी मागील 3 महिन्यांपासून एका महिलेला ठेवलं होतं. ती दररोज सकाळी 11 ते दुपारी अंदाजे 2 वाजेपर्यंत काम करायची. दिनांक 21/5/2026 रोजी त्यांनी रात्री अंदाजे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्यवसायातील नगदी रक्कम 7,87,590 रुपये त्यांचे नातेवाईक मावशी यांच्या कामकाज पाहणारे महेंद्र शर्मा यांच्या हस्ते घरी पाठवले आणि त्यांच्या आईने त्यांच्या खोलीमध्ये अलमारीमध्ये ठेवले. दिनांक 23/5/2026 रोजी सकाळी अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास जेव्हा त्यांचे आईला 7,87,590 रुपये मागितल्यामुळे तिच्या खोलीत अलमारीमधून आणायला गेली, तेव्हा तिला अलमारीमध्ये ठेवलेली रक्कम मिळून आली नाही. वरून CCTV फुटेजचे कॅमेऱ्यामध्ये पाहणी केली असता घरातील घरकामकरिता ठेवलेल्या महिलेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या आणि यावरून सदरची रक्कम तिने चोरी केली असल्याची खात्री झाल्याने तिच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अपराध क्रमांक 390/2026 कलम 306 भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल करून तपासात घेतला.